नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. ही जी भरती असणार आहे इंडियन ऑइलकडून, त्यासाठी तर पद जे असणार आहे टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी तर वॅकन्सी असणार आहे, ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. डोमेस्टिक एंट्री डेटा एंट्री ऑपरेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 537 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली मित्रांनो. ओके, त्यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रता असणार आहे. डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, बी-कॉमवाले अप्लाय करू शकता, 12वीवाले अप्लाय करू शकता. चांगली पॉलिटी असणार आहे, कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथे देणार आहे. अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून वॅकन्सी निघालेली आहे. पाईपलाईन डिव्हिजनकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी. ओके, तर बेसिकली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली 2025 साठी 29/8/2025 साठी नोटिफिकेशन आलेली आहे. एंगेजमेंट जे असणार अप्रेंटिसशिप ॲक्ट असणार 1961चा, त्यानुसार पाईपलाईन्स डिव्हिजनसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून वॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL कडून लार्जेस्ट कमर्शियल एंटरप्राइजेस इन इंडिया असणार कंपनी असणार आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रंटियर दिलेला ग्लोबल 500 कंपन्यांचे आहे मित्रांनो. ओके, इंडियन डिव्हिजनमध्ये. ओके, इथं अपेंडिशिप्स करता येतं. चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे नॉन टेक्निकलमध्ये आणि टेक्निकलमध्ये. ओके, त्याच्यामध्ये अपेंडिशिप्स भरती असणार आहे. इलेजिबल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके, अपेंडिशिपसाठी 537 पदं इथं त्यांनी इथं केलेली आहे. ओके, तर लोकेशन्स वगैरे तुम्हाला इथं मी सांगणार आहे खाली आता. ओके, स्टेट लोकेशन दिलेलं आहे, जसे की आपल्याला इथं टॅलेंट टेबल नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे. आता आपल्याला झोन दिलेला आहे, एक स्टेटचे नाव दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे आणि आपल्याला अपॉर्च्युनिटी दिलेलं आहे, ओपनिंग्स दिलेले आहे. ओके, म्हणजे वॅकन्सी. आता ईस्टर्न ईस्टर्न रिजन पाईपलाईनसाठी तर टोटल वॅकन्सी दिलेलं आहे ERPLसाठी. याच्यामध्ये आसाम येतं मित्रांनो स्टेट. आसामसाठी वॅकन्सी असणार. यामध्ये लोकेशन दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्यायचं. आसाम स्टेटसाठी 16 वॅकन्सी. बिहारकरता 38 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं झारखंडसाठी 3 वॅकन्सी. त्यानंतर इथं उत्तर प्रदेशला इथं 35 वॅकन्सी, वेस्ट बेंगॉलला 64 वॅकन्सी. त्यानंतर इथं येणार वेस्टर्न झोनसाठी, त्यासाठी इथं असणार आहे आपल्याला पद. गुजरातकरिता इथं वॅकन्सी असणार आहे 84. मध्य प्रदेशमध्ये 5 वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये 15 वॅकन्सी आणि नंतर राजस्थानला 48 वॅकन्सी. ओके, त्यानंतर इथं NRPLमध्ये मित्रांनो, जे नॉर्थर्न रिजनसाठी, ओके, ज्यात दिल्लीसाठी 14 वॅकन्सी. ओके, त्याच्यानंतर इथं याच्या टोटल वॅकन्सी पण दिलेल्या आहे खाली 156. याच्यामध्ये 152 झाल्या. ओके, आता दिल्लीसाठी 14 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं हरियाणासाठी 29 वॅकन्सी, हिमाचल प्रदेशला 5 वॅकन्सी, पंजाबसाठी 21 वॅकन्सी, त्यानंतर राजस्थानला 5 वॅकन्सी, उत्तर प्रदेशला 18 वॅकन्सी, उत्तराखंडला 97 वॅकन्सी. टोटल इथे या झोनला 97 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर ते येणार आपल्याला साऊथर्न झोनमध्ये वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये 3 वॅकन्सी, कर्नाटकामध्ये 5 वॅकन्सी, तामिळनाडूमध्ये 39, 47 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतरचं असणार आपल्याला साऊथ ईस्टर्नमध्ये, त्यासाठी आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये 18 वॅकन्सी, त्यानंतर इथं छत्तीसगडला 8 वॅकन्सी, त्यानंतर झारखंडमध्ये आपल्याला 3 वॅकन्सी, ओडिशाला 51 वॅकन्सी, तेलंगणाला 5 वॅकन्सी. टोटल इथं 85 वॅकन्सी बघायला मिळतात. अशा आपल्याला पाईपलाईन डिव्हिजनमध्ये 537 वॅकन्सीसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके, 537 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे, जे की टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये पोस्ट असणार आहे, जे की लिहिलेलं आहे, ज्याचे की ट्रेड टेक्निशियन अप्रेंटिसशिप, मेकॅनिकलमध्ये टेक्निशियन, इलेक्ट्रिकलमध्ये टेक्निशियन अप्रेंटिसशिप, टेलिकम्युनिकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये असणार आहे ट्रेड अप्रेंटिसशिप असिस्टंट, ह्युमन रिसोर्समध्ये वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर ट्रेड अप्रेंटिसशिप अकाउंटंटमध्ये, डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये असणार, फ्रेशर्समध्ये अप्रेंटिसशिपला, त्याच्यानंतर इथं डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डरला इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट क्वालिफिकेशन वगैरे दिलेले आहे, जे की आपण बघणार आहोत. आपल्याला PWD वाल्या 40% PWD वाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे PWDची कॅटेगरी वगैरे आपण इथं बघून घ्यायची. ओके, त्यानंतर आपल्याला इथं दिलेले आहे आपल्याला रूल्स वगैरे डिसॅबिलिटीचे. ओके, आता क्वालिफिकेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, जो की आपल्याला ट्रेड असणार आहे, डिसिप्लिन दिलेलं आहे, क्वालिफिकेशन दिलेली आहे. आता टेक्निकल अप्रेंटिसशिपमध्ये, मेकॅनिकलमध्ये 3 वर्षाचा आपल्या इथं 12वी नंतर ITI झालेलं पाहिजे, 10वी नंतर किंवा 12वी नंतर ITI झालेलं पाहिजे, डिप्लोमा झालेला पाहिजे. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ITI ॲडव्होकेट सेकंड इयर डिप्लोमा झालेला पाहिजे. ओके, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये, त्यानंतर इथं टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये याच्यात पण 12+ ITI वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार, डिप्लोमावाल्यांसाठी. ओके, टेक्निशियन अप्रेंटिसशिप टेलिकम्युनिकेशनसाठी
एस्टिमेशनसाठी. याच्यासाठी आपल्याला 3 वर्षाची आपली डिग्री झालेली पाहिजे त्याच्यामध्ये डिप्लोमामध्ये, तर आपण अप्लाय करू शकतो. ट्रेड अप्रेंटिसमध्ये आपल्याला असिस्टंट ह्युमनमध्ये रिसोर्समध्ये वॅकन्सी असणार आहे. फुल टाइम आपल्याला बॅचलर डिग्रीच्या ग्रॅज्युएशनची झालेली पाहिजे. ओके, तर आपण अप्लाय करू शकतो. ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंटसाठी फुल टाइम डिग्री झालेली पाहिजे. इथे अकाउंटंट कॉमर्समध्ये, तर आपण अप्लाय करू शकतो. बीकॉम वाल्यांना ऑपॉर्च्युनिटी. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी फ्रेशर वॅकन्सी असणार आहे. 12वी पासवाले अप्लाय करू शकता. आणि डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटरला जसं 12वी पास पण आपल्याला स्किल सर्टिफिकेशन पाहिजे आपल्याला डोमेस्टिकचं. ओके, तर आपण अप्लाय करू शकतो. यामध्ये दिलेले आहेत आपल्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाचं असं असणार आहे. एज लिमिट वगैरे सगळं काही 31/8/2025 पर्यंत काउंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आता बेसिकली जे बी ग्रॅज्युएशन डिप्लोमा होल्डर असणार आहे त्यांच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. रेग्युलर आपण इथं आपली डिग्री वगैरे झालेली पाहिजे. 50% आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये ओपन कॅटेगरीला SC ST PWDला 45% पाहिजे आहे. PWDला पण. ओके, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला यांना ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. BE BTech MCA CA LLB वाल्यांना इथं कोणत्याही प्रकारची इथं ऑपॉर्च्युनिटी नसणार आहे. ओके, याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे 18 ते 24 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 31/8/2025 पर्यंत आपले एज लिमिट काउंट होणार आहे. ड्युरेशन अप्रेंटिसशिप असणार आहे 1 वर्षाची. स्टायपन तुम्हाला इथं भेटेल जे की कंपनीच्या रेग्युलेशननुसार असेल. ओके, त्यानुसार इथं माहिती वगैरे दिलेली आहे जे की एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. SC ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्ष सूट, OBC NCLला 3 वर्ष सूट, PWDमध्ये 10 वर्ष सूट असणार आहे. ओके, ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. SC ST PWDला 15 वर्ष सूट आणि OBC PWDला 13 वर्ष सूट असणार आहे. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. सिलेक्शन मेथॉडॉलॉजी असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. NAPS पोर्टलवरून. ओके, त्या पोर्टलवरून आपल्याला अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथं दुसरी स्टेज असणार आहे. IOCLच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. पर्सेंटेजनुसार आपल्याला सिलेक्शन असणार आहे. कॅटेगरी वाईज आपण इथं सिलेक्ट केले जाणार आहे. ओके, जे काही कॅटेगरीनुसार असेल ते. ओके, आता याच्यात हाऊ टू अप्लाय करण्यासाठी दिलेलं आहे. वेबसाईट लिंक दिलेलं आहे. आता सगळ्यात आधी डाटा एंट्री ऑपरेटर अप्रेंटिसशिपसाठी आणि डाटा एंट्री डोमेस्टिकसाठी सर्टिफिकेट होल्डरवाल्याने apprenticeship.gov.in या वेबसाईटवरून apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. टेक्निशियन अप्रेंटिससाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन वाल्यांसाठी NATHच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यानंतरची ट्रेड अप्रेंटिससाठी NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. या दोघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला असा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो. एस्टॅब्लिशमेंट नंबर आपण त्याला म्हणतो. ते ID भेटल्यानंतर आपल्याला याच्या पद्धतीनुसार दुसरं आपल्याला पाईपलाईन इंडियन ऑइल आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. ही वेबसाईट लिंक दिलेली आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. तो नंबर टाकायचा आहे, एस्टॅब्लिश नंबर, आणि आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, हे 2 प्रोसेस आपल्या असतात. फोटोग्राफ सिग्नेचर आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. 29/8/2025 पासून तर 18/9/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि या तिघांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन आपल्याला होणार आहे. जे की आपण अप्लाय करू. आपण डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. जे की आपल्याला असणार आहे 10वी 12वी मार्कशीट्स, डिप्लोमा सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन जे पण आपलं असेल. ओके, जनरल कंडिशन्स वगैरे दिलेले आहे. 18/9/2025 पासून आपली फॉर्म चालू झाली. 18/9/2025 पर्यंत आपली लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची. 29/8/2025 पासून चालू झालेली फॉर्म. ओके, तर कोणत्याही एका ट्रेडला आपल्याला अप्लाय करायचा आहे. दिलेली माहिती वगैरे. ओके, झोननुसार आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ज्या झोन आपल्याला नियर बाय असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर झोन वाईज तुम्हाला इथं आपल्याला ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्यांना घेऊन मेल पण करू शकता. अप्लाय करण्याची दिनांक इथं दिलेली आहे. इम्पॉर्टंट डेट्स 29/8/2025 ते 18/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. ओके, NATHची वेबसाईटची लिंक, NAPHची वेबसाईटची लिंक आणि यांची IOCLची वेबसाईटची लिंक, तिघांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो अप्लाय करण्यासाठी. ओके, जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. ओके, जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके, आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.